आता तुम्ही पाणलोट मगाशी सांगितलं, तर आता ती सौर ऊर्जेबद्दल सांगितलं, तर आता हे माझ्या समोर जे दिसते तुमचं जल अभियान, तुषार समृद्धी, फार्मर प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन, जलमित्र, कृषी संजीवनी, ऊर्जा प्रोजेक्ट, हे काही UPNRM प्रोजेक्ट आहे, त्याबद्दल सांगा. आम्ही आरोग्याचं काम करत असताना हे प्रश्न असे अंगावर यायचे आमच्या, की आरोग्याचं प्रश्न आहेत, गोळ्या औषधं देऊ, त्याला बरं करू, त्याचा आजार बरा करू, पण जे मूळ दुखणं आहे त्याच्यावरती तर काम करायलाच पाहिजे. आणि म्हणून कृषी विस्तार कार्यक्रम आम्ही सुरू केले, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन प्रोग्राम, की जे काही तुमच्याकडे उपलब्ध आहे, जेवढं पाणी, जेवढी माती, जेवढं शेती उपलब्ध आहे, त्याच्यातनं मॅक्सिमम उत्पन्न कसं काढता येईल याचे डेमॉन्स्ट्रेशन आम्ही द्यायला सुरुवात केली. स्वाभाविकपणाने लोकांनी काय सुरुवातीला विश्वास ठेवला नाही. तुम्ही काय शेती करता विचारायचे. तर आमचे ॲग्रॉनॉमिस्ट होते, आपण ॲग्रॉनॉमिस्ट ऑन बोर्ड घेतले आणि ह्या सगळ्या विषय आम्ही मग तरुण शेतकऱ्यांना बरोबर घेतले. 50च्या पुढचे काही आमचे कोणी ऐकायचे नाही. मग आम्ही 20-25 मधले तरुण शेतकरी निवडले, त्यांच्या शेतावरती डेमो लावले, डेमो फार्म्स, की एक मानसिकता असते या गोष्टी स्वीकारण्याची, ती दाखवल्याशिवाय प्रत्यक्ष बघितल्याशिवाय होत नाही. डेमो फार्म्स लावले आणि त्याच्यातनं असं लक्षात आलं की 10 पट अधिक उत्पन्न शेतकऱ्यांनी काढलं. आम्ही सांगितलेल्या सुचवलेल्या गोष्टी करून. एक गोष्ट आहे की आपल्याकडे शेतकरी प्रचंड मेहनती आहे, शेती कशी करावी सांगायची गरज नाही. ते 2 विषयामध्ये मार खातात. एक बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये इनपुट्स जे असतात तिथे मार खातात, एक फॉरवर्ड लिंकेजेसमध्ये मार खातात, म्हणजे उत्पादन मिळाल्याच्या नंतरच्या गोष्टी. आम्ही या दोन्ही टोकावरती कामाला सुरुवात केली आणि नंतर मग 2012-13 मध्ये आपल्या सगळ्या भागामध्ये भीषण दुष्काळाची जी शृंखला आहे ती सुरू झाली. किंवा त्याची थोडी आधीपासून पण ती अधिक गडदपणे समोर आली. स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवलेल्या बागा लोकांनी स्वतःच्या हाताने तोडल्या, डोळ्यात पाणी आणून रडत सांगितलं आम्हाला की जसं मुलावरती कुऱ्हाड चालवल्यासारखं मला वाटतं. आणि आमच्या फक्त म्हणजे आपण जर बघितलं तर डोळ्यातच पाणी, जमिनीत कुठंच पाणी नाही. आणि हां, ह्या तुमच्या फक्त डोळ्यातच पाणी, बाकी जमिनीत पाणी नाही, हे एका वाक्यामध्ये सगळी परिस्थिती. अगदी म्हणजे चारा छावणी लावली तर जनावरांना प्यायला पाणी 2.5 किलोमीटरवरून पाईपलाईन टाकून आणायला लागली, इतकी भीषण परिस्थिती. आणि ह्याच्यासाठी काय करायला लागेल तर इतकं अकराळ विक्राळ ही समस्या आहे की त्याला शासनही पुरं पडत नाहीये, आपणही पुरं पडणारच नाही स्वाभाविकपणाने. तर मग काय करायला पाहिजे, तर मग ह्याच्यामधले सगळे स्टेक होल्डर्स हे एका बरोबरीने उभे राहिले पाहिजेत असं आम्ही केलं. आणि मग शाश्वत जलविकासाचे जल अभियानाचे प्रकल्प सुरू झाले. आज जर आपण बघितलं तर यशोकथा आहेत या सगळ्या. तर ह्याच्यामध्ये यशोकथामध्ये 50 म्हणजे 50 villages आर वॉटर सस्टेनेबल. येस. 30% increase in agri aid for 3,000 farmers despite bad season. येस. काही गावं म्हणजे मी अगदीच उदाहरण टोकन म्हणून सांगेन तुम्हाला की 675-700 असा सरासरी आपला पाऊस आहे. सातत्याने कमी पाऊस होतो. यावर्षी अगदी 180-200 पर्यंतच पाऊस लिमिटेड राहून देखील आमच्या काही गावामधले शेतकरी आज रडत नाहीत. डाळिंब बागा, द्राक्ष बागा फुललेल्या आहेत, शेततळी घेतलेली आहे. पाण्याचं व्यवस्थापन हा एक कळीचा मुद्दा आहे. मला जे अवेलेबल आहे त्याचं मी व्यवस्थापन करेन. आणि म्हणून एकतर एंड टू एंड वॉटरशेड डेव्हलपमेंट हे जे मुद्दे आहेत की माथा ते पायथा जलसंधारण ते करायलाच पाहिजे, त्याला काही पर्याय नाही आहे, परंतु त्याला वेळ लागतो. आज आमच्याकडे एवढा वेळ कदाचित काही गावांकडे नाही आहे. म्हणून मग वॉटर सस्टेनेबिलिटीचे दुसरे जे प्रयोग आहेत, जायचं शेवटी माथा ते पायथ्याकडेच आहे. आणि मग अशा प्रयोगांना देखील सुरुवात झाली. मग हे कोणते प्रयोग होते तर हे असे होते की सगळीकडे बंधारे शासनाने बांधून ठेवलेले आहेत आणि ते आमच्या भाषेमध्ये गावकरी त्याला फुटके बंधारे म्हणतात. ते गळतात किंवा कोल्हापूर बंधाऱ्याचे दरवाजे चोरीला गेलेले, त्याच्या बांधकामात भ्रष्टाचार झाला वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती. भ्रष्टाचार म्हणजे काय तर आणि हे तुम्हाला माहिती का, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, ऑब्जेक्टिव्ह आणि इंडिकेटर, त्याच्यामध्ये करप्शन हटवणे हा मेजर अडथळा आहे. एक उद्दिष्ट आहे शाश्वत विकास, त्याच्यामध्ये दिले. बरोबर आहे. ह्या सगळ्या मग आम्ही असे काही बंधारे घेतले आणि त्यांना रिज्युनेट केलं. आणि त्याच्यातनं लोकांच्या लक्षात आलं की अरे ह्याच्यामुळे तर आपल्याला जास्तीचं पाणी उपलब्ध होतं. सगळ्यात महत्त्वाची एका बाजूने ही गोष्ट करत असताना दुसऱ्या बाजूने आम्ही एक याला जनचळवळीचं स्वरूप दिलं.
शाश्वत विकासामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय असतो की जे सहभाग लोकांचा सहभाग आणि ते जागृती. तर आम्ही गावात पाणी मोजायला शिकवलं. सुरुवात कशी केली आम्ही, बरं. तर साधे पर्जन्यमापक तयार करून प्रत्येक गावामध्ये ठेवले. दररोज विचारायचं. आजही जून महिना सुरू झाला की आमच्या कोऑर्डिनेटरकडे प्रत्येक गावातनं टेक्स्ट मेसेज करतात लोक की गेल्या 24 तासात आमच्याकडे एवढा पाऊस पडला. हे मोजणं हा प्रकारच नव्हता कधी. आम्ही इव्हॅपो ट्रान्समिशन रेट मोजायला लावले लोकांना की किती पाणी तुमचं उडून जातंय तुम्हाला माहिती आहे का. मग जमिनीच्या वरचं पाणी ठेवायचं का जमिनीच्या पोटात ठेवायचं, अशा पद्धतीने हे चळवळी पुढे नेल्या. मग पाणी मोजायला शिकवलं. मग खडकाचे स्तर आणि खडकाचे प्रकार समजावून सांगायला सुरुवात केली. आणि हे सगळं आपल्याकडे लोकांना माहिती आहे. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे डॉक्टर साहेब की आपल्याकडे इतकं विस्डम आहे. तुम्ही कोणत्या गावात गेलात ना तर आमच्याकडे 2 टीम असतात. एक टीम आमची जिओलॉजिस्ट, हायड्रोलॉजिस्ट आणि सिव्हिल इंजिनियरची असते, ती त्यांचं काम करत असते. आम्ही त्याच वेळेला गावातल्या बड्या बुड्यांना बोलवून त्यांना विचारत असतो की तुम्ही सांगा बरं काळा पत्थर कुठं आहे, पाणी कुठे मुरतं, कोणत्या विहिरीला जास्त पाणी राहतं, तुमच्या डोईला म्हणजे तुमच्या हयातीमध्ये पूर कुठून व्हायला होता. हे जे ट्रॅडिशनल विजडम आहे हे आम्ही एका बाजूला गोळा करत असतो, एका बाजूला हे गोळा होत असतं आणि दोघांना एकत्र बसवून तिथले लोकल सोल्युशन्स आम्ही शोधत असतो. म्हणजे असं नाही की आपल्या लोकांना माहीत नाही, सगळं माहिती असतं. भाषा वेगवेगळी असते, सांगायची पद्धत वेगळी असते. माझ्या डोईमध्ये इथवर पाणी आलं होतं, माझ्या लहानपणी हे देवळाचा कळस दिसत नव्हता. आता ही तुमच्यासाठी हा मेजर डेटा आहे, हायड्रोलॉजी मधला मेजर डेटा आहे की कधीतरी एकदा फ्लॅश फ्लड आला होता. पण तुम्ही जो बंधारा बांधणार आहात तो बंधारा तेवढा फ्लॅश फ्लड पुन्हा आला तर तो सस्टेन करेल एवढा मजबूत असला पाहिजे की नाही. म्हणून मग आम्ही हा डेटा पण गोळा करतो. ह्याच्यातनं काय झालं की ह्याच्यातनं पाण्यावरती काम करणं ही माझी पण जबाबदारी आहे असं लोकांना वाटायला लागलं. अगदी म्हणजे मंदिर बांधण्यासाठी काढून ठेवलेले पैसे पण लोकांनी पाण्यासाठी वापरायला सुरुवात केली. मी जर गावात जाऊन मागितलं असतं की तुमचे मंदिराचे पैसे मला पाण्यासाठी द्या तर लोकांनी मला मारलं असतं, परत पण येऊ दिलं नसतं. पण जेव्हा लोकांकडनं प्रस्ताव आला की सर पिकलं ना चांगलं झालं ना तर आम्ही दुप्पट पैसे द्यावा लागेल पुढच्या वर्षी, पण आत्ता ही करायची गरज आहे, ही आम्ही करू. या ठिकाणी आम्ही टँकर मुक्त झालेलो आहे. कुठंही गावामध्ये टँकर चालू आहे फुलंब्री तालुक्यात, पण इथं टँकर मुक्त झालेला आहे. पूर्वी साधारणपणे 11 विहिरी गावामध्ये होत्या हा उपक्रम सुरू होण्यापूर्वी. आता गावामध्ये 29 विहिरी गावामध्ये आहेत. 11 शेतकऱ्यांच्या शेतावर ठिबक सिंचनाचा वापर करून जे पाणी वाचवलं आहे त्याचा सुयोग्य पद्धतीने पिकांना वापर करून पिकाचं उत्पन्न पण वाढवलं आहे. 3 वर्षापूर्वी गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्यामुळे येणारे कॉलरासारखे साथीचे रोग आता नाही आहेत किंवा स्वच्छतेमुळे असणारे त्वचेचे रोग आहेत ते देखील आता कमी झालेले आहेत. मला असं हे तुमचं यश आहे मोठं. मला असं वाटतं की हा जो ह्या सगळ्या विषयामध्ये लोकसहभाग मिसिंग होता तेवढा आपण त्याच्यामध्ये गेला. आणि आम्ही स्ट्रेट वे लोकांना सांगतो की तुम्ही कमरेवर हात ठेवून कडेला उभारणार असाल तर आम्हाला हा प्रकल्प करायचा नाही. इट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ सिटीजन एंगेजमेंट. तुम्ही जे सांगितलं आणि आम्ही आता याच्या पुढच्या टप्प्यावरती काही गावांना आम्ही आता याच्या पुढच्या टप्प्यावर येत आहोत. पाणी ठीक आहे, पाणी उपलब्ध झालं, तुम्हाला व्यवस्थापन केलेलं आहे. असं नाही की इथल्या एकाही गावाने वॉटर सस्टेनेबल झालेल्या एकाही गावाने बिना ड्रिपचं कोणतंही पीक घ्यायचं फ्लड इरिगेशनवरती आता ते घेत नाही. ऊस लावलेला नाही, असलेला ऊस बंद केला. वॉटर ऑडिटिंग नावाची संकल्पना आम्ही लोकांच्या समोर मांडली की वॉटर बजेटिंग आणि वॉटर ऑडिटिंग हे आपल्याकडे काही माहिती असायचं नाही. मग आम्ही आता काय करतो की डिसेंबर जानेवारीमध्ये गाव एकत्र बसतो, आपल्या गावच्या शिवारात किती पाणी उपलब्ध आहे हे बघतं, प्यायला पाणी किती पाणी लागणार आहे, गुरांना किती पाणी लागणार आहे, ते किती दिवस पुरेल, आणि हे सगळं मोजमाप करून चालू कॅश क्रॉपचं पाणी तोडून ते वाढले तरी चालेल पण आपल्या गावासाठी पाणी थांबलं पाहिजे, उरलं पाहिजे, हे करणारी उदाहरणं आता आपल्याकडे झालेली आहेत. मला याच्यामध्ये एकच सांगायचं की सोल्युशन्स तिथेच आहेत, फक्त हँडहोल्डिंग करण्याची गरज असते, लोकांच्या बरोबर राहण्याची गरज असते, बाकी सगळं आपोआप तिथे मिळतं. म्हणजे एक सावित्रीबाई फुले मंडळाचा जो इनिशिएटिव्ह होतो त्यासाठी अगदी नक्की तुमचं काय म्हणजे हे तुमचं सलग जे तुम्ही मला सांगितलं सगळं, आता हे ब्रोशर समोर ठेवून म्हणण्यापेक्षा तुम्ही जे सतत तुमचा जो धबधबा वाहत होता बरं तो की गेले 25 वर्ष म्हणजे
तुमचं अभिनंदन, तुम्ही रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करताय आणि तुमच्याकडं दाखवणं म्हणजे आधी केले मग सांगितले या पद्धतीने आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तर कुठलाही म्हणजे इतकं मोठं काम आहे की मी पत्रकार म्हणून आम्ही अनेकांचे असे इंटरव्ह्यू देतो, पण मला इतकं चांगलेपण याच्यामध्ये रचनात्मक, मी जो मगाशी सुरुवातीला शब्द वापरला, हे खूप छान पद्धतीने तुम्ही सगळं काम करताय. एसडीजीचं ते आत्ता आलं म्हणजे ते त्या अर्थाने, पण तुम्ही 25 वर्षापासून ते काम करताय. तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं म्हणजे तुमचे अध्यक्ष असतील दिवाकर कुलकर्णी, बाकीचे काही प्रतिभा पाठक, सुहास आसगावकर, सुहास आसगावकर, तर ह्या सगळ्यांचं अभिनंदन. हे तुमचं जे टीमवर्क आहे आणि ती जी भावना तुम्ही समाजामध्ये रुजवलेली ती अत्यंत महत्त्वाची. अगदी. आता बघा की आम्ही अप्रतिम मागच्या एक 2017 जूनमध्ये पर्यावरण रॅली आम्ही आयोजित केली. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये हरिभाऊ नाना बागडे होते, रामदास कदम होते, पर्यावरण. बरोबर. पण तो एक शासकीय थाटाचा पर्यावरणाचा दिन साजरा नाही झाला. त्याच्यामध्ये सगळ्या संस्थांचा सहभाग होता. जवळपास 40 ते 50 संस्था त्याच्यामध्ये सहभागी होत्या. आम्ही मुलांचं तुम्ही सांगितले की मुलांच्या मनावर कसं बिंबवता येऊ शकतं. मग आम्ही मुलांना एक 10 दिवस पर्यावरणाच्या याच्यावर चित्र काढून पाठवतो, अशी मोठी स्पर्धा घेतली होती. आमचे असे वेगवेगळे उपक्रम असतात. तर जसा आता हा शाश्वत विकासाचा पत्रकारिता आणि शाश्वत विकास याचा संबंध म्हणजे कार्यान्वित दाखवणारी कार्यशाळा आपण घेतोय. नंतर आता होळीच्या दिवशी आपण जे रंग खेळतो आणि ते सगळी सुट्ट्या आणि मग ते सगळा म्हणजे केमिकल रंगापासून तर ते अल्कोहोल पर्यंत सगळं जे, तर त्याला ते कुठतरी थांबलं पाहिजे असा एक मेसेज देणारा रंग बसंत नावाचा कार्यक्रम आम्ही करतोय. खूप छान. त्याच्यानंतर आम्ही नाद ब्रह्म हा एक, आता उन्हाळा तर तसा आता हिवाळ्यात आपल्याकडे उन्हाळा सुरू झाला लगेच, पण ते ऐनमध्ये एप्रिलमध्ये तो एक कार्यक्रम आहे नाद ब्रह्म. आणि त्यानंतर मेमध्ये आपण ही महाराष्ट्र दिन जो आहे त्या दिवशी आपण ह्या शाश्वत विकासावर एक चिंतनपर असा एक मोठा कार्यक्रम असणार. जूनमध्ये जो आहे तो सरस्वती उत्सव असतो. मग आता तुम्ही शिक्षणाचं ते जसं सांगितलं की सगळ्या प्रकारच्या काउन्सिलिंगची गरज आहे. म्हणजे आता पालकांना समजून सांगावं लागतं की मुलांना कसं सांभाळा, डी लर्निंगची गरज आहे. पॅरेंटल काउन्सिलिंग हे सगळे इतके उदाहरण. तर त्या अर्थाने तो शैक्षणिक महोत्सव असणार सरस्वती उत्सव. आपल्या मंडळाचा त्याच्यामध्ये नक्की असेल, कारण आम्हाला आवडेल त्याच्यामध्ये सहभागी व्हायला. आमचा उद्देश असा आहे की हे सगळ्या लोकांपर्यंत अगदी गेलं जावं. त्यानंतर तुम्ही आपण जे काही नेहमी जे काही चर्चा करतो हे सामाजिक काम करताना की आपल्याला येणारे अडथळे, नेतृत्वाचे, गल्लीतले नेतृत्वापासून अगदी खासदारकीपर्यंतचे नेतृत्व असते, त्यातील चांगल्या पण काही गोष्टी आपल्याला मिळत नाही. त्याच्यानंतर भ्रष्टाचार हा एक मोठा अडथळा आहे. तुम्ही तिथल्या जर लोकल बॉडीजला विचारलं असं ते आधी ते आपल्याला काय मिळेल, बरोबर. या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जे लोक CSR म्हणून देतात किंवा सरकार म्हणून देते तो खरंच पैसा कामी आणण्याचं काम तुम्ही करता. म्हणजे तो 100% व्यवस्थित त्याच्यामध्ये, कारण ह्या सगळ्या शाश्वत विकासाच्या कामाच्या व्यतिरिक्त ते एक मोठं काम तुमच्याकडून होतं आणि ते न कळत होतं. जसं मी म्हटलं की भ्रष्टाचार निर्मूलन हे शाश्वत विकासाचं आता उद्दिष्ट ठरलेलं, त्याचं कारणच मुळात ते. तर तुम्ही खूप छान पद्धतीने करताय. पुन्हा तुमचं ह्या रौप्य महोत्सवी वाटचालीनिमित्त हार्दिक अभिनंदन. थँक्यू. आणि तुम्हाला बरोबर मला फक्त शाश्वत विकास या विषयामध्ये पत्रकार जी मंडळी आहे त्यांचा रोल अधोरेखित करायचा आहे की शाश्वत विकासाच्या संकल्पना खूप सुपरफिशियल पद्धतीने समाजापर्यंत गेलेल्या आहेत किंवा त्या गेलेल्याच नाही. तर बऱ्याच वेळेला काय असतं की तात्काळ हे 2 वाक्य झाले वेगवेगळे, गेलेलं आहे किंवा गेलेलंच नाही, खूप ढोबळ पद्धतीने गेलेले आहेत विकासाच्या संकल्पना. आणि ज्या शाश्वत विकासाची जी मूळ संकल्पना आहे ती जात नाही किंवा गेलेली नाही. म्हणजे मला उदाहरण असं द्यायचं की विकास ह्याच्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात त्याच्यामधला जो शाश्वतपणा आहे
तो नेमकेपणाने लोकांपर्यंत नेण्यासाठी जे माध्यमांचा जो रोल आहे तो अजून सशक्त व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये जे स्थानिक मंडळी असतात त्यांनी हे मुद्दे जर हायलाईट केले की कसा जनसहभाग होता, आता ते कसं ते गाव स्वयंपूर्ण झालेलं आहे, तर ही उदाहरणं लोकांच्या समोर जातील. अगदी तुम्ही म्हणजे आम्ही जो इनिशिएटिव्ह घेतलाय अप्रतिम मीडिया म्हणजे आम्ही आमचं स्लोगनच आमचं असं आहे, ध्यास श्वास शाश्वत विकासाचा अप्रतिम विकास पत्रक आहे. आता हे जे मी तुम्हाला उपक्रम सांगितले त्या माध्यमातून आम्ही तेच करतोय. म्हणजे हे फक्त क्राऊडेड इव्हेंट असावे असा आमचा हे नाही. आमचा उद्देश असा आहे की तेच लोकांपर्यंत नीट पोहोचावं. आणि पत्रकार म्हणून इव्हेंट हे एक माध्यम झालं. बरोबर. आता यूट्यूब चॅनल आहे ते एक माध्यम माध्यम झालं. झालं. त्याच्यावर वेगवेगळी प्रकाशनं तेच एक माध्यम झालेलं. तर आम्ही हे डेव्हलपमेंट जर्नलिझम करतो. हा म्हणजे आम्ही आमच्या कंपनीमध्ये आमच्या घटनेमध्ये लिहिलेलं आहे अप्रतिम मीडियाच्या की अप्रतिम मीडिया इज बेस्ड ऑन डेव्हलपमेंट जर्नलिझम. ही आमचा आता हा 4था स्तंभाचा उपक्रम आहे. आम्ही पत्रकारांचा कृषी, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण अशा विषयामध्ये ज्यांनी छान काम केलेलं आहे, त्यांचं संकलन कसं आहे, त्यांनी काय पाठपुरावा केलेला आहे, ते लक्षात घेऊन आम्ही त्यांना तो 4था स्तंभ पुरस्कार देतो. आणि ही जी कार्यशाळा जी होती तर ती त्या कार्यशाळेसाठी सुद्धा हेतू तोच आहे की आधी माध्यम म्हणून, प्रतिनिधी म्हणून किंवा एक पत्रकार म्हणून, मग तो गावातला वार्ताहर असेल किंवा एखाद्या दैनिकाचा संपादक असेल किंवा मग स्ट्रिंजर असेल, TV स्ट्रिंजर, किंवा तो त्या चॅनलचा संपादक असेल, या सगळ्यांना SDG गोल्स समजून त्याच्याशी आराई करून घ्या. त्यानुसार काम तर अहोरात्र सगळेजण तेच करतात. म्हणजे तुमचा कचऱ्याचा प्रश्न असेल तर त्याच्यानंतर ग्लोबल वॉर्मिंगचं काम सगळेजण करतात. परंतु मग ही जी पातळी आहे, स्थानिक पातळी आहे, राज्य पातळी आहे, देश पातळी, जागतिक पातळी, याच्यानुसार कसं काम केलं पाहिजे याचीच एक खुली चर्चा आम्ही आयोजित फार केली. चांगला उपक्रम. आणि आम्हाला सगळे आमचे उपक्रम त्या भोवतीच आम्ही डेव्हलपमेंट जर्नलिझम ही संकल्पनाच मला फार आवडते. म्हणजे हो. कारण की त्याला पर्याय नाही. हो. डिस्ट्रक्टिव्ह जर्नलिझमचे खूप उदाहरणं आपण बघितली. डेव्हलपमेंट जर्नलिझम हा एक, आणि त्यात सस्टेनेबल डेव्हलपमेंट. अगदी बघा आता जसं ग्रामीण विकास, रूरल डेव्हलपमेंट, आता तुमचं हे जे काम आहे सगळं, तर याच्यामध्ये जसं आपण लिडरशिपचा उल्लेख केला तशी ग्रुप लिडरशिप असते. संस्था वेगवेगळ्या हा एक घटक असतो आणि आपल्याकडं सहकारी संस्था हा एक मोठा घटक. तर त्यानुसार आम्ही कोकॉन 2017 असा एक उपक्रम घेतला होता, परिषद, कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्स. त्याच्यामध्ये आम्ही सहकार महर्षी आपले शरद पवार त्यांना निमंत्रित केलं होतं. त्यांच्या जोडीला विधानसभेचे सभापती हरिभाऊ नाना बागडे आले होते, खासदार चंद्रकांत खैरे होते, राज्यमंत्री अर्जुन खोतकर होते, बाकीची अनेक मंडळी होती. तर त्यांना आम्ही तेच सांगितलं बरोबर की सहकाराची उन्नती म्हणजे सहकारामध्ये जो मानवतावाद आहे तो लक्षात घेऊन आता कुठेतरी नवीन मुलांच्या हातामध्ये तुम्ही नाही जर एक कारखाना आजारी पडला की त्याला प्रोफेशनल मॅनेजमेंट पाहिजे, तुम्हाला नंतर ती जाग येते, ते सगळं भंगारामध्ये काढलं जातं. तर ते आधीच काहीतरी त्याची व्यवस्था म्हणून तो उद्देश होता. कारण एक सहकारी संस्था हे सगळ्या याच्यावर परिणाम करते, परिसरामध्ये सगळे घटक आले त्याच्यामध्ये. तर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि वेळोवेळी आपण बोलत राहतो, जसं चिरंतर किंवा निरंतर आहे. आणि शिक्षण इनिशिएटिव्ह जो जून मधला आहे त्याच्यामध्ये आमचे एज्युकेशनल जे इन्स्टिट्यूट्स आहेत, हो हो, त्या नक्कीच सहभागी होतील. अगदी अगदी. आम्ही खूप त्याला आमचा 5 दिवस चालत असतो. आम्ही 2003 पासून तो आयोजित करतो. नक्कीच सर. आपल्याला शुभेच्छा.